हॅलो अँड वेलकम टू विन्सडम IAS. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. पॉलिटिची जी सिरीज आहे त्यातले काही आपले सेशन जे बाकी आहेत तर त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. पॉलिटी आपला ह्या 2-4 दिवसामध्ये म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये आपण संपवून टाकणार आहोत. त्याचबरोबर तुमचा सायन्स जो आहे तर तो सुद्धा संपत आहे आणि त्यानंतर तुमची जिओग्राफीची वर्ल्ड आणि इंडियाची सिरीज सुरू होते आणि तुमचा इकॉनॉमी जो राहिलेला आहे तर ते इकॉनॉमी सुद्धा सुरू होते. म्हणजे ॲट द एंड ऑफ द मार्च तुमचा सगळा सिलेबस जो आहे तर तो संपलेला असेल आणि त्यानंतर आपण काही रिव्हिजन वगैरे सेशन घेणार आहोत किंवा तुम्हाला जर अपेक्षित असेल किंवा कुठले टॉपिक जर तुमचे राहिले असतील तर त्यावरती सुद्धा आपण या ठिकाणी प्रकाश टाकण्याचं काम करणार आहोत. ओके, तर सुरू करूयात मित्रांनो. आजचा जो टॉपिक आहे तर तो आपला ज्युडिशियरीशी रिलेटेड आहे, न्याय व्यवस्थेशी रिलेटेड आहे. त्यावरती सुद्धा आपण या ठिकाणी आता चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता वन बाय वन म्हणजे आपण सुरुवातीला सुप्रीम कोर्ट बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण हायकोर्ट बघणार आहोत आणि मग त्याच्यानंतर जे आहे तर ते आपण चला. माझा आवाज जो आहे तर तो व्यवस्थित आहे. आय विश की तुम्हाला सुद्धा माझा आवाज व्यवस्थित येत असेल, क्लिअर आहे. ओके, तुम्हाला काही अडचणी असल्या तर कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत तर ते आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यस, अंकित अँड हर्ष, व्हेरी गुड इव्हिनिंग. आता तुम्हाला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेचा भाग 5वा जो आहे, भाग 5, तर त्यामध्ये ज्युडिशियरी हे मॅटर्स आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामध्ये कलम 124 पासून याची सुरुवात होते. हे भाग कोणत्या भागामध्ये हायकोर्ट आहे, कोणत्या भागामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, तर ते थोडंसं क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी मी तुम्हाला जर सांगितलं की सर्वोच्च न्यायालय जे आहे आपलं, तर ते दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या की आपलं सर्वोच्च न्यायालय जे आहे तर मित्रांनो ते इंडिपेंडंट आहे. इंडिपेंडंट म्हणजे काय, तर स्वतंत्र आहे. स्वतंत्र, इंडिपेंडंट, हा झाला पहिला पार्ट. आणि दुसरा जो आहे तर ते एकात्मिक आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे, एकात्मिक. इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणूयात, इंटिग्रेटेड. यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, इंटिग्रेटेड. आता स्वतंत्र म्हणजे काय, तर आपल्याकडे जे वेगवेगळे ऑर्गन आहेत, म्हणजे आपल्याकडे कायदेमंडळ आहे, आपल्याकडे कार्यकारी मंडळ आहे आणि न्यायमंडळ आहे. तर भारतीय राज्यघटनेच्या 50 कलमामध्ये हे दिलेलं आहे. 50 कलम लक्षात ठेवा बरं का. त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की देअर विल बी अ क्लिअर कट डिव्हिजन बिटवीन द लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड आवर ज्युडिशियरी. बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेचे जे 3 मुख्य पिलर जे आहेत तर त्या पिलरमध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात. आता ज्यावेळेस आपण म्हणतो की इंडियन ज्युडिशियरी इज इंडिपेंडंट, याचा अर्थ असा आहे की कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळापासून आपली न्यायव्यवस्था ही विभक्त आहे. बरोबर आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ती आपली इंटिग्रेटेड आहे. इंटिग्रेटेड वर्सेस सेपरेटेड, विभक्त. आपण काय म्हणतो, इंटिग्रेटेड वर्सेस सेपरेटेड. सेपरेटेड ज्युडिशियरी जी आहे मित्रांनो तर ती USA मध्ये आपल्याला बघायला मिळते आणि इंटिग्रेटेड जे आहे म्हणजे एकात्मिक जे आहे तर ते आपल्याला भारतामध्ये बघायला मिळते. मग या शब्दामधला फरक काय, या शब्दांमधला फरक आहे की मित्रांनो आपल्याकडे डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजे सूची पद्धत तुम्हाला माहिती असेल. बरोबर, सूची. आता या सूचीमध्ये सेंट्रल म्हणजे केंद्र, स्टेट आणि कॉन्करंट अशा 3 प्रकारच्या सूच्या असतात. बरोबर आहे. आता अमेरिकेमध्ये विभक्त जी त्यांची न्यायव्यवस्था आहे ती कशी आहे बघा. एक तर त्यांच्याकडे सुप्रीम कोर्ट आहे आणि दुसरं त्यांच्याकडे फेडरल कोर्ट आहे. त्यांचं फेडरल कोर्ट म्हणजे आपल्याकडचा हायकोर्ट. ठीक आहे. आता पहिले तिकडे बघा कसं आहे. जर केंद्र सूचीमध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले, काही डिस्प्यूट, काही अडचणी निर्माण झाल्या किंवा त्या संदर्भात काही कलह तंटे निर्माण झाले तर ते मॅटर जे आहेत मित्रांनो तर ते त्यांच्या सुप्रीम कोर्टात जाते. आणि जर स्टेट लिस्टमध्ये जर काही मॅटर अराईज झाले किंवा काही भांडण झाले, काही तंटे झाले तर ते मॅटर आहेत त्यांच्या हायकोर्टामध्ये जातील. हा पण लक्षात येतो का तुमच्या. म्हणजे स्टेट लिस्ट मधले जर मॅटर असतील तर अमेरिकेमध्ये ते सर्वोच्च न्यायालयात जात नाही किंवा केंद्र सूचीमध्ये जर काही मॅटर झाले तर ते हायकोर्टामध्ये म्हणजे त्यांच्या फेडरल कोर्टामध्ये येत नाही. याचा अर्थ असा आहे की तिथली न्यायव्यवस्था कशी आहे, सेपरेटेड आहे. लक्षात येते तुमच्या. आता इंडियामधली सिस्टम कशी आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. इंटिग्रेटेड म्हणजेच एकात्मिक व्यवस्था कशी आहे ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा मित्रांनो, आपल्याकडे केंद्र सूची असू द्या, राज्य सूची असू द्या किंवा समवर्ती सूची असू द्या, यामध्ये कोणत्याही सूचीवरती जर काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले, काही तंटे किंवा काही कलह जर निर्माण झाले तर ते मॅटर एकतर आपल्या सबऑर्डिनेट कोर्टमध्ये पण जाऊ शकतात
हायकोर्टमध्ये पण जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टमध्ये पण जाऊ शकतात. म्हणजे आपली न्यायव्यवस्था ही उतरंड सारखी आहे. उतरंड माहिती असेल तुम्हाला, घरामध्ये जुन्या काळामध्ये घागरी असतात किंवा ग्रामीण भागामध्ये अजूनही बघायला मिळतात आपल्याला, की वरती एक, त्याच्यानंतर दुसरी, तिसरी अशा पद्धतीने. मग सर्वोच्च आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यानंतर हायकोर्ट आणि नंतर मग येतात आपले सबऑर्डिनेट कोर्ट. आता या कोर्टाची आपण आपल्या बोलीभाषेमध्ये समजून घेऊयात की एक प्रत्येकाची एक अवकात असते की इतक्या रुपयापर्यंतचे जे काही मॅटर आहेत तर ते सबऑर्डिनेट कोर्टमध्ये जातील, त्याच्यापेक्षा जास्त हायर असतील तर हायकोर्टमध्ये, आणि खूप जास्त मोठे असतील तर सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे प्रत्येक कोर्टाची एक लिमिट दिलेली आहे. मग मॅटर केंद्र सूचीमधला असू द्या, राज्य सूचीमधला असू द्या किंवा समवर्ती सूचीमधला असू द्या. क्लिअर झालं तुम्हाला? समजा फॅमिली डिस्प्यूट असेल तर ते फॅमिली कोर्टातच असेल, डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाईल अनटिल अँड अनलेस की त्या ठिकाणी व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट नसेल किंवा घटनेचा अर्थ लावण्याची गरज असेल किंवा असे मोठ्या प्रकारचे प्रकरण जे आहेत तर ते सुप्रीम कोर्टातच जातात. ते जर मोठे मोठे प्रकरण एकदम लोअर कोर्टमध्ये नाही येणार. ठीक आहे, अशा पद्धतीने समजा एखादी फाशी शिक्षा द्यायची असेल तर फॅमिली कोर्ट फाशी शिक्षा नाही देऊ शकत, हायकोर्ट किंवा इकडे सुप्रीम कोर्ट जे आहे तर ते देऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली जी न्यायव्यवस्था आहे तर ती कशी आहे, एकात्मिक आहे. लक्षात घ्या. आज आपण जे सुप्रीम कोर्ट बघणार आहोत मित्रांनो, हे जी डायग्राम आहे आपली ज्यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर सांगितलेलं आहे तर ते भारतीय राज्यघटनेचं कलम 50 जे आहे तर ते लक्षात ठेवा, यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की कायद्याची गरज जी आहे, कायद्याची गरज काय आहे तर मित्रांनो एक न्याय प्रविष्ट समाज आपल्याला निर्माण करायचा आहे ज्यामध्ये कल्याणकारी राज्याची स्थापना व्हावी किंवा लोकांचं कल्याण व्हावं, यासाठी आपण कायदे आणलेले आहेत. परंतु हा कायदा हातात कोणी घेऊ शकत नाही, कारण कायदा जर कोणी हातात घेतला तर ते इतरांच्या हक्कांचं उल्लंघन असते, इतरांवरती ते अन्याय असतं आणि तो अन्याय दूर करण्यासाठी न्यायमंडळ असतात. आपल्याला हे माहिती आहे. एवढं काय आता डिटेलमध्ये मी जाणार नाहीये कारण तो तुमचा पुढच्या वर्षी पासूनचा जो भाग असणार आहे, या वर्षीचा हा भाग नाहीये. तर आपापसातले जे तंटे आहेत मित्रांनो तर ते मिटवण्याचं काम ज्युडिशियरी या ठिकाणी करत असते आणि त्याचबरोबर तुमच्या हक्कांचं जे काही संरक्षण आहे तर ते सुद्धा या ठिकाणी कोण करत असतं, ज्युडिशियरी करत असते. आपण बघूयात आता ज्युडिशियरीचे जे काय काय मेन पार्ट आहेत आणि मीनवाईल जर तुम्हाला काही अडचणी असल्यास तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे तर भाग 5 मध्ये आहे आणि कलम कोणते 124 पासून ते 147 पर्यंतचा हा पर्टिक्युलर जो काही पार्ट आहे, हे जे काही आर्टिकल आहेत तर ते सर्वोच्च न्यायालयाशी रिलेटेड आहेत. ते आपण वन बाय वन बघणार आहोत. याच्या अगोदर मी तुम्हाला भरपूर रील सांगितलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल की अजून जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण या ठिकाणी आपण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रील देणारे मित्रांनो ठरलेलो आहोत. सगळ्यात जास्त रील आपण देतोय आणि एका रील मधून 5 ते 7 बीट कव्हर होतील अशा पद्धतीने ते रील बनवलेले आहेत. म्हणजे उगाच तुम्हाला डर के आगे जीत है ना असं तुम्हाला सांगण्याचा काही प्रयत्न केलेला नाहीये. आपल्या काही बॅचेस आहेत जे मिशन यशदाच्या बाहेरचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना या विषयाच्या बॅचेस जर परचेस करायचे असतील तर ते करू शकतात. पण आपलं युट्यूब चॅनल जे आहे विन्झडम IAS तर ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. केलं नसेल तर सांगतो मी तुम्हाला. परत आपण आपल्या विषयाकडे वळूयात. सांगायचा मुद्दा हा होता की त्याच्यावरती मी एक रील बनवली होती, सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास. मग त्यामध्ये 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट होता. त्यानुसार 1774 मध्ये आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती कलकत्ता या ठिकाणी. नंतर फेडरल कोर्ट आला आपल्याकडे 1935च्या कायद्याने आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं तर 28 जानेवारी 1950ला आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. 1935च्या कायद्यानुसार मित्रांनो फेडरल कोर्ट ऑफ इंडिया जे आपल्या देशामध्ये स्थापन झालेलं होतं त्याची जागा कोणी घेतली आता सर्वोच्च न्यायालयाने. आपण बघितलं होतं की याच घटनेला आता जवळपास 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 28 जानेवारीला मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आपल्या युट्यूब चॅनलवरतीचा सुवर्ण इतिहास जो आहे सर्वोच्च न्यायालयाचा त्यावरती मी एक व्हिडिओ बनवला 10 ते 11 मिनिटाचाच आहे. फक्त तुम्ही बघून घ्या, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील त्या ठिकाणी. त्यानंतर जर आपण मूळ राज्यघटना जर बघितली मित्रांनो तर ज्युडिशियल सुप्रीम कोर्टामध्ये एक चीफ जस्टिस असतात आणि इतर जजेस असतात. तर त्यांची संख्या सुरुवातीला होती 1+7=8. परंतु आता रिसेंटली 2019 मध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आलेली आहे आणि ती संख्या आता कशी झालेली आहे 1+33 असे 34 चीफ जस्टिस आणि म्हणजे एक चीफ जस्टिस आणि इतर जे काही जस्टिस आहेत तर अशी किती संख्या झालेली आहे टोटल
34 संख्या झालेली आहे. यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. विशाल, ओके. चला, म्हणजे आता सुप्रीम कोर्टाची संख्या किती आपली? द नंबर ऑफ द जजेस इन द सुप्रीम कोर्ट आर 1 + 33, दॅट टू इन्क्रीज बाय द पार्लमेंट इन 2019. तर पहिले किती होते आणि आता किती आहेत तर ते लक्षात ठेवा. चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आता सध्या माझे फेवरेट आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जर आपण स्टोरी बघितली तर मोस्ट फेवरेट जर जजेस कोणी असेल तर ते आहेत जस्टिस DY चंद्रचूड. मित्रांनो, एथिकली, लीगली कायद्याचा अभ्यास असणारे, कोणतंही पॉलिटिकल प्रेशर आपल्या चेहऱ्यावरती आणि आपल्या कामामध्ये न दाखवणारे जस्टिस DY चंद्रचूड यांचे निकाल तुम्ही बघत असाल. रिसेंटली चंदीगडचे जे मेयर आहेत त्यांनी बदलून टाकले. बरं, बदलून टाकले म्हटलं तसं नाही मला म्हणायचं, मला हे सांगायचं आहे की तिथले जे काही रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांना सस्पेंड केलं. मित्रांनो, नो कॉन्फिडन्स मोशनचा तो मॅटर आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचे केस बघितलं, अँटी डिफेक्शनच्या केसेस जर बघितल्या, एवढंच नाही तर इलेक्टरल बॉन्ड सुद्धा त्यांनी या ठिकाणी खारिज केलेले आहेत, रद्द केलेले आहेत. एवढी धमक त्यांच्यामध्ये आहे मित्रांनो. ओके, तर हा जो पार्ट आहे तर तो थोडक्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण 124 कलमामध्ये काय दिलेलं आहे ते बघूयात. ऑलराईट विशाल, तर 124(1) आर्टिकल 124(1) मध्ये दिलेला आहे की भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल. कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला? कलम 124(1) मध्ये, ज्यामध्ये एक चीफ जस्टिस असतील आणि इतर अन्य न्यायाधीश असतील. अशा प्रकारचे शब्द आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे ठरवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे तर तो संसदेला देण्यात आलेला आहे. यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. तिथं ऑप्शन असू शकतात, राष्ट्रपती असेल, संसद असेल, प्रधानमंत्री असतील किंवा अशा ऑप्शन तुम्हाला असू शकतात. सरन्यायाधीश वगळता सर्व न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीशाचा विचार घेणे राष्ट्रपतींवरती बंधनकारक आहे. म्हणजे सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात? राष्ट्रपती करत असतात. सरन्यायाधीशांची संख्या कोण ठरवते? संसद ठरवते. आता तुम्ही बघा मित्रांनो, सरन्यायाधीश म्हणजे ज्याला आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची जी नेमणूक आहे तर ते कोण करत असतात? राष्ट्रपती. आणि इतर जजेस जे आहेत म्हणजे अदर जजेस जे आहेत यांची नेमणूक करत असताना प्रेसिडेंट, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याशी कन्सल्ट करून अदर जजेसची अपॉइंटमेंट करतील. हा पॉईंट लक्षात आला का तुमच्या? विशाल, अंकित, हर्ष, पॉईंट कळाला का तुम्हाला? हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे बरं का. परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येतात. आता मात्र हे या ठिकाणी CJIचा सल्ला जो आहे तर तो बंधनकारक करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हे वाक्प्रचार आपण बघतो. त्यानंतर न्यायाधीशांची पात्रता काही असते का यावरती वेळोवेळी UPSC असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या किंवा MPSCच्या तमाम परीक्षा असू द्या यावरती प्रश्न आलेला आहे. आता बघा, एकतर हे काही पाठ करायची गरज नाही की ते भारताचा नागरिक असावे. ऑब्विसली भारताच्या महत्वाच्या पदांवरती जर तुम्हाला विराजमान व्हायचं असेल तर तुम्हाला हे भारताचा नागरिक ही पहिली अट आहे. दुसरं, हायकोर्टामध्ये मित्रांनो, हायकोर्टात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग 5 वर्ष ते जज पाहिजे. न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव. दिस इज द फर्स्ट क्रायटेरिया. इफ यू वॉन्ट टू बिकम द चीफ जस्टिस or the judge of the Supreme Court, then you have to be the judge of the High Court. एक किंवा त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा अधिक उच्च न्यायालयांचा तुम्हाला 5 वर्षाचा जज असण्याचा अनुभव पाहिजे. दुसरा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. उच्च न्यायालयात किंवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग किमान 10 वर्ष वकील म्हणून तुम्ही काम करण्याचा अनुभव पाहिजे. म्हणजे हा पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. दुसरा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. तिसरा पॉईंट जो आहे मित्रांनो तो हायकोर्टाच्या बाबतीत लागू नाही आणि एक्झॅक्ट UPSC मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आपण काय करतो? जज पाहिजे, वकील पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या मते ते निष्णात कायदे पंडित पाहिजे. निष्णात कायदे पंडित म्हणजे काय? एमिनंट ज्युरिस्ट, एमिनंट पर्सनॅलिटी पाहिजे की लॉचं त्याला प्रगल्भ नॉलेज आहे. अशा व्यक्तीची सुद्धा जज म्हणून, सुप्रीम कोर्टाचा जज म्हणून नियुक्ती जी आहे तर ते होऊ शकते. हायकोर्टाला मात्र हा क्रायटेरिया लावलेला नाही. हा लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. पॉइंट कळाला का तुम्हाला? कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा मला, पॉइंट कळला का? यस, ऑल क्लिअर? तर हे झाले मित्रांनो की तुम्हाला जर जज व्हायचं असेल तर काय काय पात्रता तुमच्याकडे पाहिजे. आता
जे सरन्यायाधीश असतात तर त्या सरन्यायाधीशांची पदावधी म्हणजे टेन्युअर जो कार्यकाळ असतो तर तो किती असायला पाहिजे या संदर्भात परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तर मित्रांनो त्यांचा पदावधी काही निश्चित केलेला नाहीये. देर इज नो फिक्स टेन्युअर ऑफ द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट इज मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेमध्ये तसं काही मेन्शन केलेलं नाहीये. परंतु जर तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जज असाल तर वयाच्या 65व्या वर्षापर्यंत तुम्ही काम करू शकता. ही एकमेव अट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्यांनी सांगितलं का 8 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष नाही. एकदा तुम्ही जर जज झालात तर 65 वर्षापर्यंत तुम्हाला जज म्हणून काम करता येईल. 65 वर्ष पूर्ण झाले की तुम्ही रिटायर. राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा ते सहीनिशी लेखी राजीनामा देत असतात. म्हणजे जर जजला या ठिकाणी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्यायची असेल आणि त्यांना जर आपला राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाला देत असतात? राष्ट्रपतींना. राष्ट्रपती न्यायाधीशास त्याच्या पदावरून संसदेच्या शिफारशीवरून दूर करू शकतात. म्हणजे एक तर 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, दुसरं ते स्वतः रिझाईन करतील तेव्हा, किंवा तिसरं जर मित्रांनो सुप्रीम कोर्टच्या जजला किंवा हायकोर्टच्या जजला जर त्याच्या पदावरून दूर करायचं असेल तर अशा प्रकारची जी केस आहे सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत आपण बोलतोय तर पार्लमेंटमध्ये अशा प्रकारचं विधेयक मांडता येतं. पार्लमेंटमध्ये जर त्यावरती स्वाक्षरी झाली, पार्लमेंटने जर ते बिल पास केलं तर ते राष्ट्रपतींकडे येईल आणि मग राष्ट्रपती त्या जजला पदावरून दूर करतील. असं मात्र अजूनही एकदा सुद्धा झालेलं नाहीये. तर हा एक पॉइंट या ठिकाणी लक्षात घ्या. पण त्यांच्या पदावरून दूर करण्याची जी काही पद्धत आहे तर ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 124(4) मध्ये दिलेली आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ह्या. ते राष्ट्रपतींच्या आदेशाने ते पदावरून मित्रांनो दूर केले जाऊ शकतात. हा सगळ्यात महत्वाचा पहिला पॉइंट. परंतु असा बडतर्फीचा आदेश त्यांनी कोण देणे अपेक्षित असते? संसदेने देणे अपेक्षित असते. म्हणजे ही काही डिस्क्रिशनरी पॉवर नाही आहे राष्ट्रपतींची. ओके, हा एक पॉइंट लक्षात घ्या. संसदेत हे समावेदन म्हणजे बिल प्रत्येक सभागृहाच्या विशेष बहुमताने, सभागृहाचं जे सदस्य संख्या आहे मित्रांनो त्या हजर जे राहणार आहेत तर त्यांच्यापैकी 2/3 बहुमताने ते बिल पास होणं गरजेचं आहे. विशेष बहुमत म्हणजे तुम्हाला माहिती आहे बहुमताचे प्रकार आहे. व्हिडिओ मी बनवलेला आहे 8-10 मिनिटाचा युट्यूबला. तो आपल्या ठिकाणी या ठिकाणी मी अलाइन करून देतोय ऍप्लिकेशन मध्ये, तुम्ही बघून घ्या. बहुमताचे प्रकार 5 प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर विशेष बहुमत लक्षात घ्या 2/3 मेजॉरिटी प्रत्येक हाऊसमध्ये बरं का, म्हणजे लोकसभेमध्ये असेल किंवा राज्यसभेमध्ये असेल. पदावरून दूर करण्याच्या प्रस्तावावरती लोकसभेच्या बाबतीत किमान 100 सदस्यांनी आणि राज्यसभेच्या बाबतीत किमान 50 सदस्यांनी त्यावरती सही करून तो अध्यक्ष किंवा सभापतींना सादर करणे गरजेचं आहे. बघा एवढी सोपी प्रोसेस नाही बरं का हे. एखाद्या जजला जर पदावरून दूर करायचं असेल तर लोकसभेमध्ये 100 खासदारांनी सभापतींना तसं निवेदन करणं गरजेचं आहे आणि राज्यसभेमध्ये 50 सदस्यांनी तसं निवेदन अध्यक्षांना करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर सभापती किंवा अध्यक्षांनी जर ते स्वीकारलं तरच त्यांच्यावरती ती प्रोसेस सुरू होणार आहे, अन्यथा नाही. अध्यक्षांनी जर रिजेक्ट केलं तर पुढे कोणतीही प्रोसेस होणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, अध्यक्ष सभापती याचा प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा ते नकारही देऊ शकतात ॲज आय सेड यू. जर दोन्ही सभागृहामध्ये प्रस्ताव विशेष बहुमताने संमत झाला तर मग तो राष्ट्रपतींकडे जातं. न्यायाधीशास पदावरून दूर करण्याचे समावेदन राष्ट्रपतींना सादर केले जाते आणि मग राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करत असतात. क्लिअर झाला का हा पॉइंट? 124 कलम क्लिअर? काही अडचण तुम्हाला? पदावरून दूर करण्याची प्रोसेस बिल आयदर लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये मांडल्या जाऊ शकतं. हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल तर सांगा, मग आपण पुढे जाऊयात आणि कलम 126 जे आहे तर ते बघण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आय विश की तुमचा हा पॉइंट क्लिअर झाला असेल. ओके, चला सांगा पटापट कॉमेंट बॉक्स मध्ये सांगत चला. त्यानंतर आपण बघूयात मित्रांनो हंगामी सरन्यायाधीश. हंगामी सरन्यायाधीश म्हणजे तुम्हाला माहिती असेल का? हंगामी ऍक्टिंग चीफ जस्टिस CJI सरन्यायाधीशाबद्दल. समजा जर सरन्यायाधीश सुट्टीवर गेले, सरन्यायाधीश कुठेतरी त्यांच्या पदावरती ते हजर नाही आहेत तर त्यांची जागा जो व्यक्ती घेणार आहे तर त्याला आपण काय म्हणतो? हंगामी सरन्यायाधीश. अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत तर ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 126 मध्ये नमूद केलेले आहेत.
सरन्यायाधीशाचं पद रिक्त असेल तर सरन्यायाधीश तात्पुरत्या कारणामुळे ते अनुपस्थित असतील तर हंगामी सरन्यायाधीशांची नेमणूक या ठिकाणी करण्यात येते. सरन्यायाधीश आपल्या पदाच्या कर्तव्याचे पालन करण्यास असमर्थ असतील तेव्हा त्यांची ऍक्टिंग चीफ जस्टिस ऑफ इंडियाची अपॉइंटमेंट कोण करतं? राष्ट्रपती करतं. सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या न्यायाधीशांची नेमणूक कार्यार्थ हंगामी सरन्यायाधीश म्हणून करू शकता. हा पॉइंट क्लिअर झाला. हंगामी आपण कोणाबद्दल बोलतोय? अदर जजेस बद्दल नाही बोलत आपण बोलत आहोत कोणाबद्दल? तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया बद्दल. हा फॉन्ट वगैरे व्यवस्थित दिसतो का जरा मला सांगा. कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा की हा व्हाईट फॉन्ट जो आहे तर तो व्यवस्थित दिसतोय तुम्हाला. जर काही अडचणी असतील तर सांगत चला. तर हे आहे आपलं भारतीय राज्यघटनेचे कलम 126 जे की ऍक्टिंग चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी भाष्य करते आणि राष्ट्रपतींना तशा प्रकारे काही अधिकार जे आहेत तर ते बहाल केलेले आहेत. हा झाला आपला एक पॉइंट. नेक्स्ट पॉइंट जो आहे मित्रांनो तर तो आपण या ठिकाणी बघूयात. ठीक आहे, पॉइंट जो आहे तर तो क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आगे बढ़ते हैं. ओके चलो. आता आहे ऍडहॉक जजेस. आपण कोणाबद्दल बोलतोय? अगोदर आपण कोणाबद्दल बोललोय? सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस. आता आपण बोलतोय इतर जजेस बद्दल. ऍडहॉक म्हणजे त्याला तदर्थ जजेस जे आहेत त्याची जी प्रोव्हिजन आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 127 मध्ये दिलेला आहे. काय म्हणतात तदर्थ जजेस म्हणजे कुठले? ऍडहॉक जजेस म्हणजे कुठले असतात? जर एखाद्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे एखादे सत्र भरण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या गणसंख्येइतके कोरम तुम्हाला माहिती असेल, न्यायाधीश उपलब्ध नसतील तर भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया एखाद्या हायकोर्टामधील एखाद्या न्यायाधीशाची तात्पुरत्या काळासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये तदर्थ न्यायाधीश म्हणून नेमणूक करतात. ऍडहॉक जजेस तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. कोरम तुम्हाला माहिती आहे. कोरम म्हणजे काय? तर गणपूर्ती म्हणजे मिनिमम संख्या. एखादी मीटिंग घेण्यासाठी आपल्याला काही मिनिमम संख्या आवश्यक आहे. आता जर ती गणपूर्ती पूर्ण झाली नाही तर भारताचे सरन्यायाधीश हायकोर्टामधल्या एखाद्या जजेसला किंवा ग्रुप ऑफ जजेसला सुप्रीम कोर्टामध्ये आणतात आणि त्यांच्या बैठकीमध्ये ती बैठक जी आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक जी आहे तर ती कंटिन्यू करतात. अशा प्रकारचे जजेस जे हायकोर्ट मधून आता तात्पुरत्या काळासाठी त्या मीटिंगसाठी सुप्रीम कोर्टाचे जजेस बनलेले आहेत अशा जजेसला म्हणतो आपण तदर्थ न्यायाधीश किंवा त्यांना आपण म्हणत असतो ऍडहॉक जजेस. सरन्यायाधीश तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने आणि संबंधित पॉइंट लक्षात घ्या. नंबर 1 राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांची अपॉइंटमेंट करतात आणि ज्या उच्च न्यायालयातून न्यायाधीश घेतात तर त्या उच्च न्यायालयाचा जो हाय कोर्ट म्हणजे चीफ जस्टिस ऑफ हाय कोर्ट यांच्याशी सल्ला मसलत करूनच चीफ जस्टिस ऑफ इंडिया तसा विचार घेत असतात. हा पण मुद्दा फार क्लिअर आहे. यातला वन पॉइंट जो आहे सिंगल पॉइंट जो आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्योत्स्ना व्हेरी गुड इव्हनिंग. ओके व्हेरी गुड. चला आता हा पॉइंट दिसण्यासाठी आम्ही ते चेंजेस केलेले आहेत. आम्ही काळे दिसलं तर चालेल, हे दिसणं फार महत्वाचं आहे तुम्हाला. राईट चलो आगे बढ़ते हैं. पुढे चालूया थोडस. जर काही अडचणी असतील मध्ये मध्ये तर तुम्ही विचारत चला. नेक्स्ट आता हे झालं आपलं आर्टिकल 127. त्यानंतर आहे मित्रांनो आर्टिकल 128 ज्यामध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थितीच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे की जे न्यायाधीश रिटायर्ड होतात ते सुद्धा काही काळासाठी सुप्रीम कोर्टाचे जजेस होऊ शकतात. इट इज अबाउट द रिटायर्ड जजेस ऑफ द कोर्ट. ते सुद्धा एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या पर्टिक्युलर विषयामध्ये एखाद्या पर्टिक्युलर विषयाच्या संदर्भात असलेल्या समितीमध्ये एक ऍक्टिंग जज म्हणून ते काम करू शकतात. जे रिटायर झालेले आहेत ते सुद्धा. हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे बरं का, लक्षात घ्या. वन बाय वन आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. कोणत्याही वेळी सरन्यायाधीश, आता कोण करणार आहे हे? सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या निवृत्त न्यायाधीशास किंवा उच्च न्यायालयाच्या एखाद्या निवृत्त न्यायाधीशास सर्वोच्च न्यायालयात तात्पुरते न्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी विनंती करू शकतील. इज अ रिटायर्ड जज ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड द हाय कोर्ट अँड इज व्हेरी सिनियर मोस्ट
That's why the Chief Justice of India can request to that particular retired judge to be a part or to be acting judges in the Supreme Court. हा पॉइंट लक्षात येते तुमच्या. रिटायर झालेल्या जजेसला विनंती करून सर्वोच्च न्यायालयाचा जज या ठिकाणी होण्यासाठी ते रिक्वेस्ट करू शकतात. अशी विनंती करण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रपतींची पूर्वसंमती तसेच त्या व्यक्तीचीही पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे. आता ते कोणत्या हायकोर्टाची किंवा सुप्रीम कोर्टाची चीफ जस्टिस ऑफ इंडियाची संमती घेतील का? नाही, कारण ते कोणत्याही हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये काम करत नाही. म्हणून अगोदरच्या केसमध्ये वेगळी गोष्ट होती, आताच्या केसमध्ये वेगळी गोष्ट आहे. आता मात्र ते राष्ट्रपतींची पूर्वसंमती तर घेतील, त्या व्यक्तीचीही पूर्वसंमती घेतील आणि ते ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये असतील त्यामुळे कोणाचीही पूर्वसंमती घेण्याची गरज त्यांना पडणार नाही. पॉइंट क्लिअर? हे बघा, अभ्यास करत असताना आहे ना थोडंसं डोकं लावायचं. डोकं जर लावलं तुम्ही तर विषय संपला. हायकोर्टाचा जजेस आहे, रिटायर्ड आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया बद्दल बोलताय, कोणाबद्दल बोलतायत हे जर तुम्हाला कळलं तर तुमचे प्रश्न जे आहेत तर ते छान पद्धतीने सॉल्व्ह होतील. राष्ट्रपतींनी निर्धारित केलेले भत्ते त्यांना मिळणार आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सर्व अधिकार क्षेत्र अधिकार आणि विशेष अधिकार त्यांना प्राप्त होत असतात. हा सुद्धा फार महत्वाचा पॉइंट आहे. ते ज्यावेळेस त्या पदावरती काम करतील त्यावेळेस त्यांना सगळे भत्ते जे आहेत तर ते परत मिळतील. हे एक महत्वाचा पॉइंट. एक कलम आहे मित्रांनो आपल्याकडे, कलम 129 कोर्ट ऑफ रेकॉर्ड. सुप्रीम कोर्ट जे आहे तर हे अभिलेख न्यायालय सुद्धा आहे, कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे म्हणजे काय? तुम्ही बघितलं असेल की या केसमध्ये असं असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्याचा रेफरन्स जो आहे तर तो आम्ही आता घेणार आहोत किंवा फ्युचरमध्ये पण ते गायडिंग प्रिन्सिपल असणार आहे. म्हणजे त्या केसेसचा नंबर, त्याचे सगळे रेकॉर्ड, त्याच्यामध्ये दिलेले जजमेंट आणि त्याचा आधार जो आहे तर तो पुढच्या केससाठी सुद्धा या ठिकाणी दिला जाऊ शकतो. जसे की आपल्याला माहिती आहे की बेरुबारीची केस असेल, सज्जन सिंग असेल, केशवानंद भारतीची केस असेल, या वेगवेगळ्या ज्या केसेस आहेत त्या केसेसचा जो रेफरन्स सुप्रीम कोर्ट घेत असतं त्याचं सगळं रेकॉर्ड जे आहे तर ते सुप्रीम कोर्टाकडे किंवा हायकोर्टाकडे असतं. म्हणून लक्षात ठेवा की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार सुद्धा असतील. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट माहिती आहे का तुम्हाला काय? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट न्यायालयाने दिलेला एखादा निर्णय किंवा न्यायालयाने केलेला एखादा आदेश, जे आदेश असेल किंवा कृती असेल, याच्या विरोधात जर तुम्ही बोलत असाल आणि सर्वोच्च न्यायालयाला जर असं वाटत असेल की हा आपला अपमान आहे तर त्या व्यक्तीला दोषी करार देऊन त्याची थेट रवानगी तुरुंगामध्ये होणार आहे. दॅट इज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी. आता तुम्ही म्हणत असाल सर न्यायालयाचा अपमान म्हणजे काय? तर ज्युडिशियरी म्हणतं हे आम्ही सांगत जाऊ तुम्हाला वेळोवेळी. त्यांनी अशी डेफिनेशन दिलेली नाहीये, परंतु त्यांनी सांगितलं की टाइम टू टाइम वी विल टेल यू की दॅट इज कम्स अंडर द कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट. क्लिअर झाला पॉइंट तुमचा? यस. ज्योत्स्ना, विशाल, अमित, हर्ष, इन्क्लुडिंग ऑल. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय? तर सर्वोच्च न्यायालय सगळ्या केसेसचा रेकॉर्ड ठेवणार आहे आणि त्याचा रेफरन्स टाइम टू टाइम ते घेणार सुद्धा आहेत. आणि कोर्टाचा जर अपमान या ठिकाणी कोणी करत असेल तर त्यांना शिक्षा सुद्धा सुनावण्याचा या ठिकाणी अधिकार जो आहे तर तो कोर्टाला दिलेला आहे. त्याला आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असं म्हणत असतो. आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट काही पण असू शकतं. तुम्ही जज समोर डुलकी मारली, दॅट इज ऑल्सो द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आता माझ्या लेक्चरमध्ये तुम्ही डुलक्या मारताय कधी कधी, ठीक आहे. सो दॅट इज नॉट द कंटेम्प्ट. किंवा कोणत्या एखाद्या शिक्षकाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला फार झोपच येत असेल तर त्याचा अपमान नाही, पण ते कोर्टामध्ये नाही चालणार. नखच खातात काही जण, इकडे तिकडे बघतात बावळ्यासारखे, तर ते काही कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये आपल्या ठिकाणी येणार नाही, पण सुप्रीम कोर्ट किंवा ज्युडिशियरीमध्ये ते कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे जर कधी कोर्टात गेले तर शांत चित्ताने बसा. जज काय सांगतात ते बघा, जोर जोरात हसू नका, टाळ्या देऊ नका जजला की वाव हाय फाय, ओके, अशा पद्धतीने. तर दॅट विल बी द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र, ऍडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. आणि हा फक्त अधिकार कोणाचा आहे? ओनली सुप्रीम कोर्टाचा आहे. लक्षात घ्या. अशाच प्रकारचे काही अधिकार आहेत हायकोर्टाला, कंपॅरिझन मध्ये तुम्हाला विचारले जातात. पण ऍडवायझरी ज्युरिस्डिक्शन तुम्ही हे ऐकलं असेल की भारतीय राज्यघटनेच्या कलम 143 नुसार
देशाचे राष्ट्रपती हे जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टाला, सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागत असतात, तर ते सल्ला देण्याचं काम जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालय करत असते. आणि अशा प्रकारची जी तरतूद आहे तर ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 143 मध्ये दिलेलं आहे. कलम 143 काय आहे? सुप्रीम कोर्टाची ही पॉवर आहे, ऍडवायझरी ज्युरिस्डिक्शन, सल्ला देण्याचं अधिकार क्षेत्र आहे. हा सल्ला देण्याचं काम जे आहे तर ते व्हॉलेंटरी आहे, त्यांनी दिलाच पाहिजे असं काही नाहीये. आणि इन केस जर सुप्रीम कोर्टाने हा सल्ला राष्ट्रपतींना दिला तर राष्ट्रपतींवरती असा सल्ला बंधनकारक सुद्धा नाहीये, हा पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे. मात्र कायद्याचा पेच प्रसंग जेव्हा निर्माण होत असतो, जेव्हा भारतीय राज्यघटनेच्या इंटरप्रिटेशनचा अर्थ लावण्याचा काम ज्यावेळेस होत असतं, तेव्हा ज्युडिशियरी जी आहे तर ती सेशनमध्ये असते, किंवा ज्युडिशियरी म्हणजे सुप्रीम कोर्ट ही पॉवरफुल असते. ठीक आहे. बघा, सार्वजनिक महत्वाचा कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक प्रश्न उद्भवला आहे अथवा तो उद्भवू शकतो किंवा त्याची शक्यता आहे असे जर राष्ट्रपतींना वाटत असले तर घटनेच्या प्रारंभापूर्वी करण्यात आलेल्या आणि त्यानंतरही अंमलात राहिलेल्या कोणत्याही, म्हणजे हा झाला पहिला पॉईंट. आता भारतीय राज्यघटना ज्यावेळेस आली, अस्तित्वात आली किंवा लागू झाली, त्याच्या अगोदर पण काही तह होते, काही करार होते, काही कायदे होते. जसे की आपल्याकडे इंडियन पिनल कोड आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, किंवा ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आहे. असे भरपूर आदेश, तह किंवा करार किंवा कायदे आहेत जे भारतीय राज्यघटना अंमलात येण्यापूर्वीचे होते. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्याच्या संदर्भात जर काही प्रश्न निर्माण झाले तर यांच्या अंमलबजावणीतून त्यांच्यामध्ये जर काही तंटे निर्माण झाले तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे मत मागू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले मत हे सल्लागार स्वरूपाचे आहे, सल्ला आहे तो, आणि सल्ला हा बंधनकारक नसतो. जसं तुम्ही ज्यावेळेस अभ्यास सर काय करू पोस्ट नाही निघत, आम्ही म्हणतो अभ्यास करा. आता तो सल्ला जो आहे तर तो कसा आहे, तो काही लिगली बाइंडिंग नाही तुमच्यावरती, तो मोरली बाइंडिंग असू शकतो की नाही करायला पाहिजे आपल्याला जर पास व्हायचं असेल तर, बरोबर आहे. असंच तो सल्ला जो आहे मित्रांनो तर तो सल्लागार स्वरूप आहे, तो बंधनकारक मात्र तो नसतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही आपण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे जे काही पॉईंट आहेत तर ते बघितलेले आहेत. आता आपण पुढचे पॉईंट बघणार आहोत, थोडक्यात महत्वाचे आणि सगळ्यात महत्वाचे पॉईंट. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? चला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा मला पटापट, नंतर आपण पुढचा पार्ट जो आहे तर बघणार आहोत, ज्यानुसार तुमचा जो पॉलिटिक्स पार्ट आहे तर तो क्लिअर होणार आहे. कळतंय तुम्हाला काय चालू आहे? एकदा बोर्डकडे बघा आणि सगळं जे काही आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. अपॉइंटमेंट ऑफ द जजेस बद्दल आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. जे काही कॉन्ट्रोवर्सी असणार आहे, जजेस केस जे असणार आहे तर त्या संदर्भात राहिलेला जो काही सेक्शन असेल त्या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. क्वालिफिकेशन आपण बघितलं, त्यानंतर त्यांचा टेन्युअर बघितला, ऍक्टिंग, ऍडव्हॉक आणि रिटायर्ड जजेस जे आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ओके. तर हा पॉईंट लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाचं सीट कुठं आहे मित्रांनो? तर ते सीट जे आहे तर ते दिल्लीला आहे. ओके. एकच आहे आपल्याकडे, लक्षात घ्या. त्यानंतर आपण इंडिपेंडन्स ऑफ सुप्रीम कोर्ट यावरती थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये आपण ज्या काही पॉवर आहेत सुप्रीम कोर्टाच्या, त्यामध्ये ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन काय, रिट ज्युरिस्डिक्शन, अपिलेट, ऍडवायझरी, कोर्ट ऑफ रेकॉर्ड, पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन, अदर्स पॉवर जे आहेत तर ते वन बाय वन आपण बघणारच आहोत. ओके. सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य जे आहे या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करूयात, जेणेकरून एक हॉचपॉच डिस्कशन आपलं होणार आहे. बघा, नेमणुकीची पद्धत कशी आहे तर न्यायाधीशांची नेमणुकीची पद्धत राष्ट्रपतींमार्फत होत असते. आणि ही पद्धत जी आहे मित्रांनो ती कशा पद्धतीने होते? कॉलेजियम पद्धत. कॉलेजियम सिस्टम काय आहे तर कॉलेजियम सिस्टम म्हणजे काय तर जजेस जे आहेत आपल्यापैकीच जो सिनियर मोस्ट जज असणार आहे, म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जो असणार आहे तर त्याची अपॉइंटमेंट करणार आहे. जजेस आपल्यामधूनच जजेसची या ठिकाणी काय करत असतात? अपॉइंटमेंट करत असतात. म्हणजे गव्हर्नमेंटला कोणत्याही प्रकारे या ठिकाणी अधिकार देण्यात आलेले नाही आहे. गव्हर्नमेंटने केला होता प्रयत्न एकदा, त्याला त्यांनी एक अमेंडमेंट आणली होती, 99th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन त्यांनी आणलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की जर जजेस अपॉइंट करायचे असेल किंवा सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस जर अपॉइंट करायचा असेल तर त्यासाठी अर्धे पार्लमेंट मधले मेंबर, अर्धे ज्युडिशियरी मधले मेंबर यांची मिळून ती कमिटी बसणार, स्थापन केल्या जाईल आणि त्यानुसार ते जजेस अपॉइंट केल्या जातील. परंतु सुप्रीम कोर्टाने म्हटलं की दिस इज द व्हायलेशन ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीम कोर्टाला दिलेल्या अधिकारांमध्ये तुम्हाला लुडबुड करण्याचा, चुळबुळ करण्याचा किंवा त्यामध्ये एंट्री करण्याचा अधिकार नाही.
त्यावेळेचे चीफ जस्टिस जे होते दत्तू, न्यायाधीश दत्तू यांनी ते बिल जे आहे तर ते खारिज केलं होतं. त्या कायदाच त्यांनी रद्द केला होता. न्यायाधीशांच्या नेमणुकांवरील सरकारचा पूर्णाधिकार कमी करण्यात आलेला असून त्यातील राजकीय हस्तक्षेप नष्ट करण्यात आलेला आहे, अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या कलम 124(2) मध्ये सांगितलेलं आहे. सुरक्षा त्यांना देण्यात आलेली आहे का? येस. जॉब सिक्युरिटी त्यांना आहे, की वयाच्या 65व्या वर्षापर्यंत ते पदावरती राहू शकतात. राष्ट्रपतींच्या मर्जीने ते पद धारण करतात का? तर नाही. जॉब सिक्युरिटी आहे त्यांना दिलेली. 65 वर्षापर्यंत ते आपल्या पदावरती राहू शकतात. पदावरून दूर करण्याची पद्धत सुद्धा एवढी डिटेल सांगितलेली आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 124(4) मध्ये. जेवढे कलम तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढे लक्षात ठेवत चला बरं का. ओके, व्हेरी गुड. अशा पद्धतीने तुमचा जर अभ्यास झाला तर मग लय भारी काम होऊन जाईल. ओके, तुमचा इकॉनॉमी आणि जिओग्राफी पुढच्या वीकमध्ये सुरू होणार आहे. क्वालिटी आपलं चांगलं कंट्रोलमध्ये येतं. आता उद्या आपण सुप्रीम कोर्टाचा राहिलेला पार्ट आणि हायकोर्ट म्हणजे ज्युडिशियरी उद्या संपून जाईल. नंतर आपण राज्य आणि मग गव्हर्नर असं केलं की पंचायत राजचा कोर्स मी या ठिकाणी अटॅच केलेला आहे. रेकॉर्डेड सेशन लावण्याचं काम सुरू आहे. ओके, निश्चित सेवा शर्ती आहे का त्यांना? तर येस. न्यायाधीशांचे पगार, त्यांचे भत्ते, त्यांचे विशेष अधिकार, रजा, पेन्शन संसदीय कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित केल्या जातात. कायदा करावा लागतं त्यासाठी. भारतीय राज्यघटनेचं कलम 125 जे आहे तर ते या संदर्भात सांगतं. खर्च संचित निधीवरती प्रभारित आहे. मी तुम्हाला संसद शिकवत असताना चार्ज एक्सपेंडिचर सांगितलेले आहे. चार्ज एक्सपेंडिचर हे पाठ करून टाका बरं का. आता जस्ट शिकवलं मी संसदेमध्ये. चार्ज एक्सपेंडिचर. चार्ज एक्सपेंडिचर म्हणजे भारताच्या संचित निधीवर मधला असा खर्च की ज्यावरती चर्चा तर केली जाते संसदेमध्ये परंतु मतदान घेतल्या जात नाही. आणि संचित निधीवरती जो प्रभारित खर्च असतो त्यामध्ये समजा या ठिकाणी जजेस येतात, सुप्रीम कोर्टाचे राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती येतात, लोकसभेचे सभापती येतात, अशी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. तर ते 10 ते 11 लोकांचे नावं, त्यांचा पद कोणता आहे पाठ करून ठेवा. पाठ करण्याची गोष्ट आहे तुम्हाला दिलेला आहे. खर्च संचित निधीवर प्रभारित असलेले, किंवा गुगल पण सर्च करू शकता तुम्ही. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. ओके, आठवत नसेल तर ते परत एकदा रिवाइज करून घ्या. सर्वोच्च न्यायाधीश आणि इतर सर्व अधिकारी सेवकांचे पगार, भत्ते, पेन्शन याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाचा सर्व प्रशासकीय खर्च हा भारताच्या संचित निधीवरती प्रभारित असतो. त्यावरती संसदेमध्ये चर्चा होऊ शकते मात्र मतदान होणार नाही. अशा प्रकारचे विधान जे आहे तर ते भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 146(3) मध्ये आपल्याला दिलेला आहे. ओके, बघा पॉलिटिचे तुमचे मार्क जाणार नाही, हिस्ट्रीचे जाणार नाही. सायन्स तुमचं एकदम व्यवस्थित चालू आहे. इकॉनॉमी आणि जिओग्राफी वरती पण तुमचे कमांड येईल. मार्च महिन्यात तुमचे सगळे क्लासेस संपणार आहेत. त्या हिशोबाने तुम्ही सुद्धा अभ्यासाला थोडा जोरात हे करा. संसदेवरील चर्चेवर निर्बंध. भारतीय राज्यघटनेचं कलम 121 जे आहे ते सांगतं की घटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपले कर्तव्य पार पाडताना केलेल्या वर्तणुकीबाबत संसदेत किंवा राज्याच्या ज्या विधानमंडळ असतात त्यामध्ये कोणतीही चर्चा करण्यास येत नाही. त्यावरती निर्बंध घातलेले आहेत. जसे की सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिला असेल, हायकोर्टाने एखादा निर्णय दिला असेल तर संसदेमध्ये त्यावरती चर्चा होत नाही. किंवा राज्याचे जे विधानमंडळ आहे, जसं आपल्याकडे विधानसभा असेल, विधान परिषद असेल, यामध्ये चर्चा होत नाही. त्यावरती चर्चा होत नाही. हा पहिला पॉईंट जो आहे सगळ्यात महत्वाचा. कळला का तुम्हाला? सांगा मला जरा, बोर्डकडे बघून सांगा. त्यानंतर एखादा जज ज्यावेळेस रिटायर्ड होतो तर त्यावेळेस तो वकिली करू शकतो का? तर वकिली करू शकत नाही. कारण मित्रांनो तुम्ही इमॅजिन करा, एक सिनियर मोस्ट जज आता तो वकील म्हणून आला तर त्याच्यानंतरचे आलेले जजेस त्याचे ज्युनियरच असतील. आपले सिनियर आपल्या समोर बोलतात. एक तर एक्सपिरियन्स खूप मोठा असतो, दुसरा आपला सिनियर जास्त असल्यामुळे कदाचित ते जजेस जे आहेत तर ते स्वतःला कम्फर्टेबल फील करणार नाही किंवा त्यांच्यावर प्रेशर निर्माण होऊ शकतं आणि तेवढं निष्पक्ष पद्धतीने ते काम करू शकणार नाही. याची पार्श्वभूमी कुठलीही असू शकते. परंतु भारतीय राज्यघटनेचं कलम 124(7) सांगतं की अशा प्रकारे ते कोणत्याही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू शकत नाही. कधी? निवृत्त झाल्यानंतर. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट काय आहे मी जस्ट तुम्हाला सांगितलेलं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड असणार आहे. सगळे जे काही अभिलेख असणार आहेत तर त्या ठिकाणी ते असणार आणि त्याचा सुप्रीम कोर्टामध्ये त्याचे रेकॉर्ड असणार आणि त्याचा रेफरन्स जो आहे तर ते
पुढे सुद्धा ते घेऊ शकतील. आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जर एखादी कृती किंवा एखादा विचार किंवा आपण असं म्हणूयात की कुठलाही निर्णय जर घेतला असेल तर त्याच्यावरती कोणीही टिप्पणी करणार नाही, अशा पद्धतीने करणार नाही ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होईल. असं जर कोणी केलं तर त्याला मात्र शिक्षा भेटणार आहे. आपल्या स्टाफची नेमणूक करण्याचे स्वातंत्र्य सर्वोच्च न्यायालयाला आहे का? तर यस. भारताचे जे सरन्यायाधीश आहेत ते सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांची आणि सेवकांची नेमणूक कार्यकारी मंडळाच्या कोणत्याही हस्तक्षेपाविना करू शकतात. ते त्यांच्या सेवा शर्ती सुद्धा निश्चित करू शकतात. ठीक आहे, म्हणजे इंडिपेंडन्स जे आहे तर ते या ठिकाणी आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये बघायला मिळते. त्यांचे अधिकार क्षेत्र घटवता येते का? नाही घटवता येत. पार्लमेंटला ज्या पॉवर दिलेल्या आहेत त्यावरती काही लिमिटेशन्स दिलेल्या आहेत. लिमिटेशन्स काय असणार आहेत? कार्यकारी मंडळाचं वेगळं काम आहे, न्यायमंडळाचं वेगळं आहे, कायदे मंडळाचं वेगळं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये जरी बदल करण्याचा अधिकार कलम 368 नुसार संसदेला दिलेला असला तरी पण ते बेसिक स्ट्रक्चर ज्या म्हणजे भारतीय राज्यघटनेचा असा भाग जो आहे त्याला ते हात लावू शकत नाही, ते कमी करू शकत नाही. म्हणून भारतीय राज्यघटनेने न्यायमंडळाला, सर्वोच्च न्यायालयाला जे अधिकार बहाल केलेले आहेत ते कमी करता येत नाही. ते बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि तो पॉइंट या ठिकाणी लक्षात घ्या. घटनेने सर्वोच्च न्यायालयाला विविध प्रकारची अधिकार क्षेत्र प्रदान केलेली आहेत. संसद अधिकार क्षेत्रात घट घडून आणू शकत नाही. मात्र त्याच्यामध्ये वाढ करू शकते का? तर वाढ करू शकते. ओके. कार्यकारी मंडळापासून विभक्त. सुरुवातीचं हे लेक्चर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इट इज आर्टिकल 50 की ते डिव्हिजन करतं कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळाला. तर भारतीय राज्यघटनेचं कलम 50 जे आहे तर ते सेपरेशन ऑफ पॉवर या संदर्भात बोलत असतात. क्लिअर झालं इथपर्यंत? आय विश की तुमचा पाठ जो आहे तर तो व्यवस्थित होत असेल. मागचा जो पाठ आहे मित्रांनो तो पाठांतर करायला त्यावरती सुरुवात करा. ओके. इतर अधिकारामध्ये सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीबद्दल निर्माण झालेल्या तंट्यावरती निर्णय देत असतं. लक्षात घ्या, हे निर्णय कोणाचे असतात? सर्वोच्च न्यायालयाचे. कोणाच्या निवडणुकीच्या संदर्भात असतात? तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबद्दल. खासदार वगैरे असतील तर हे मॅटर जे आहेत इलेक्शन कमिशन मध्ये जातात. काही डिस्प्यूट जे असणार ते या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने प्रारंभिक, असमावेशक आणि अंतिम अधिकार प्राप्त झालेले आहेत. म्हणजे हे मॅटर जे आहेत हायकोर्टामध्ये जाणार नाही. इतर अधिकारामध्ये लक्षात ठेवा रिसाइडरी पॉवर ज्याला आपण म्हणत असतो. तर हे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन जे आहे सुप्रीम कोर्टाचं ते मी तुम्हाला उद्या सांगणार. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन कशाला म्हणतात? की असे मॅटर की ते फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टातच येणार, हायकोर्टात पण नाही जाणार आणि कुठल्याच कोर्टात जाणार नाही. त्याला ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आपण म्हणत असतो. ओके. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य म्हणजे आपले UPSC चे अध्यक्ष आणि सदस्य यांना पदावरून दूर करण्याची शिफारस ते राष्ट्रपतींना करू शकतात. आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक आहे. हा पॉइंट लक्षात घ्या. UPSC चे अध्यक्ष आणि सदस्य यांना जर पदावरून दूर करायचं असेल आणि हा सल्ला जर राष्ट्रपतींना आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दिला तर राष्ट्रपतींवरती तो सल्ला बंधनकारक आहे. हा पर्टिक्युलर स्टेटमेंट जे आहे पाठ करून ठेवा. क्लिअर? हे स्टेटमेंट पाठ करा. परीक्षेमध्ये जसेच्या तसे स्टेटमेंट हे विचारले जातात. कलम 137 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला त्याने घोषित केलेला कोणताही न्यायिक निर्णय किंवा दिलेला आदेश त्यांचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आहे. याला मित्रांनो काय म्हणतो आपण? रिव्ह्यू पिटिशन. रिव्ह्यू, ज्युडिशियल रिव्ह्यू आपण त्याला म्हणत असतो. नंतर ते आपला कलम 13 मध्ये जातं. परंतु त्यांनी सांगितले 137 नुसार तसा तो अधिकार दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयावरती आपले पूर्वीचे निर्णय बंधनकारक असतात की नसतात? तर नसतात. हे एक एक शब्द जे आहेत मित्रांनो तर ते फार महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारले जातात. म्हणून हे प्रश्न तुम्ही सगळ्यात छान पद्धतीने समजून घेणे गरजेचं आहे. कलम 137 मध्ये तसं सांगितलेलं आहे. कलम 141 काय म्हणतं? सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असतो. स्वतःवरती बंधनकारक नसतो, मात्र इतरांवरती तो बंधनकारक असतो. हा झाला आपला अजून एक पॉइंट. हे कलम 137, 141 मध्ये काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? जरा सांगा मला. यस गाईज, एनी प्रॉब्लेम?
जर तुम्हाला वाटत असेल की इथं मला प्रॉब्लेम आहे तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर आपलं कलम 144, भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व मुलकी आणि न्यायिक प्राधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यार्थ काम करत असतात. सुप्रीम कोर्टाच्या अंडरमध्ये सगळे न्यायालय असणार, ज्युडिशियल क्वासी ज्युडिशियल ऑर्गनायझेशन जेवढ्या असतील तेवढ्या सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या अंडरमध्ये येत असतील. ओके, सर्वोच्च न्यायालयाला घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार आहे. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. हे लेक्चर सुरू ज्यावेळेस झालं त्यावेळेस सांगितलेलं आहे की भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावणे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणे आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करणे, हे 3 महत्वाचे जे अधिकार आहेत. आणि चौथा म्हणजे न्याय निवाडा करणे, जनतेला न्याय देणे. हे 4 महत्वाचे कार्य जे आहेत तर ते कोणाचे आहेत? सुप्रीम कोर्टाचे आहेत. आणि त्यांनी जर भारतीय राज्यघटनेचा एखाद्या कलमाचा एखाद्या शब्दाचा अर्थ काढला तर तो अंतिम असतो. त्याच्यावरती कोणीच नाही. सुप्रीम कोर्टाच्या वरती या ठिकाणी मात्र कोणीच नसणार. आणि मग येतं मित्रांनो आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन, जे आपण कलम 13 शिकत असताना बघितलेलं आहे. कलम 13 मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे मित्रांनो की जर संसदेने एखादा कायदा बनवला, कायदे मंडळाने एखादा कायदा बनवला, कार्यकारी मंडळाने एखादं डिसिजन घेतलं, सरकारने एखादा आदेश दिला, नियम बनवला जे की भारतीय राज्यघटनेच्या विसंगत आहे, भारतीय राज्यघटनेचं ते व्हायलेशन करतं, भारतीय राज्यघटनेच्या तत्वांशी ते विसंगत आहे, अशा प्रकारच्या कायदे किंवा निर्णय याचा रिव्ह्यू घेण्याचं काम जे आहे कोण करत असते? सुप्रीम कोर्ट करत असते. त्याला आपण न्यायिक पुनर्विलोकन असं म्हणत असतो. घटनेच्या सर्वोच्चतेचे तत्व अबाधित ठेवण्यासाठी मित्रांनो न्यायिक पुनर्विलोकन करणं गरजेचं आहे. केंद्र आणि राज्य यांच्यामधील संघराज्य संतुलन, नाहीतर केंद्र सरकार कुठलाही कायदा करेल आणि राज्य सरकारच्या सगळ्या पॉवर आपल्या हातामध्ये घेणार. नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी न्यायिक पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे तर तो सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. पण ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायिक पुनर्विलोकन याचा शब्द कुठेही भारतीय राज्यघटनेमध्ये मेन्शन केलेला नाहीये. कलम 13 मध्ये ते आपल्याला प्रोसिजर दिसते फक्त. यावरती परीक्षेमध्ये भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. अर्थ त्याचा तसा आहे मित्रांनो की संसदेने बनवलेला कायदा रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त होतो. त्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो. प्रोसेस दिलेली आहे, डेफिनेशन दिलेली नाहीये. तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्वोच्च न्यायालय जे आहे, आता जर तुम्ही वाचायला गेलात तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालय चांगल्या पद्धतीने कळणार आहे, छान पद्धतीने कळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही आपला विजडम IAS चा ऍप्लिकेशन डाउनलोड केला नसेल तर तो डाउनलोड करून घ्या. त्यानंतर YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही कोणतेही या ठिकाणचे जे काही मॉड्यूल आहेत तर ते जॉईन करू शकता. UPSC असू द्या, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या आपल्या फाउंडेशन बॅचेस जे आहेत तर ते लॉन्च आपण केलेले आहेत 2024, 25, 26 साठी. UPSC असू द्या, राज्यसेवा असू द्या, आणि कंबाईनची आमची टीम जी आहे तर ते ग्रुप बी ची या ठिकाणी तयारी करून घेत आहे. तर तुम्हाला काही अडचणी असतील मित्रांनो तर आपल्या वेबसाईटवरती किंवा ऍप्लिकेशनवरती नंबर दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट अस मध्ये जायचं आणि आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून किंवा कॉल करून तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर ते या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगू शकता. चला, मला असं वाटतं की हा टॉपिक जो आहे तर तो आता व्यवस्थित झालेला आहे. आता आपण भेटूया उद्याच्या सेशनला, ज्यामध्ये आपण ज्युडिशियरी हा टॉपिक जो आहे तर तो संपून टाकणार आहोत. आणि मग आपण सुरू करणार राज्यपाल, आणि मग आपण राज्य विधानमंडळ, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधान परिषदेची स्थापना कशी केली जाते कशी नाही, मग कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी, हे चालू राहील साईड बाय साईड. कारण क्रक्स महत्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी मी हळूहळू सुरू ठेवेल, पण जिओग्राफी आणि इकॉनॉमी तुमचं चांगल्या पद्धतीने सुरू होणार आहे. सायन्स एकदा संपला की मग हे बाकीचे 2 विषय पुढे आणू आणि हे विषय संपून टाकू. तुम्ही पण चांगला अभ्यास चालू ठेवा. काही अडचणी तुम्हाला असतील तर नक्कीच आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. चला, थांबूया या ठिकाणी. थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर जॉइनिंग दिस सेशन. टेक केअर, ऑल द बेस्ट, हॅव एन ऑसम टाइम. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.